बाबा माझं ऐकून तर घ्या. आमच्या घरात अशा काही गोष्टी घडतायत ज्याचा संबंध अघोरी विद्येशी असं वाटतंय. कोणीतरी अघोरी विद्येत काय वय काय हवंय तुला? मार्ग सुचवा बाबा. घरावर खूप मोठं संकट आलंय. मला काही कळेन असं झालेलं आहे. मी काय करू काय कळत नाही. दुसरी बायको घात करणार. दुसरी बायको तीच करतेय हे सगळं. बाबा पण माझ्या मुलाचं दुसरं लग्न ज्या मुलीशी ठरलं होतं त्या मुलीशी झालंच नाही. एक वेगळीच मुलगी आमच्या घरात आली आणि ती मुलगी या घरात आल्यापासून या घरात खूप चांगल्या गोष्टी घडायला लागलेत. बाबा माझी नात आमच्या सगळ्यांशी बोलायला लागली. दुसरी बायको तुझ्या मुलाची नव्हे रे, तुझी तुझी दुसरी बायको घात करणार. अथर्व आणि अनन्याकडे दुर्लक्ष होऊ नये म्हणून मी माझी कू सुजवली नाही. असं काही चुकलं का? शक्यच नाहीये. माझी दुसरी बायको त्यागाचं रूप आहे बाबा. खूप चांगला ओळखतो मी तिला. निस्वार्थी आहे ती. कायम तिने आमच्या कुटुंबाच्या भल्याचा विचार केलाय. तुम्ही म्हणताय तसं ती करूच शकत नाही, करणारच नाही ती कधी. सत्य हे कटू असलं तरी ते स्वीकारावंच लागतं. तुझ्या या दुसऱ्या बायकोला जर तू दूर केलं नाहीस ना तर ती संपूर्ण कुटुंबाचा नाश करेल. नाही नाही मंजिरी, घरातल्यांचं काय, बाहेरच्या कोणाचाही वाईट करण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. बाबा मी तुमच्या म्हणण्यावर विश्वास नाही ठेवू शकत. तुमची काहीतरी गल्लत होती. गल्लत माझी नाही रे, तुझी होती, तुझी. आणि तुला जर हे पटत नसेल ना तर जाता हो इथून. पण जर तुझ्या घराचं भलं व्हावं असं तुला वाटत असेल ना तर शहानिशा कर. तुझ्या बायकोच्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेव. मूळ शोध तिचं. जा, वेळ कमी आहे. जा.